संप्रदाय बने। ईश्वर आया है तुमको पढ़ाने, तुमको राजयोग सिखला रहे। वह है तो निराकार, ब्रह्मा द्वारा तुमको अपना बनाया। बाबा तुम उनको कहते हैं। ब्रह्मा तो बीच में इंटरप्रेटर है, भाग्यशाली रहते हैं। इस प्रकार द्वारा बाबा तुमको पढ़ाता है। तुम भी पतित से पावन बनते हो, बाप पढ़ाता है। मनुष्य से देवता बनाने, अभी तो रावण राज्य है, आसुरी संप्रदाय है। अभी तुम ईश्वरीय संप्रदाय बने, फिर दैविक संप्रदाय बनेंगे। अभी तुम पुरुषोत्तम संगम युग पर पावन बन रहे हो। सन्यासी लोग घर बार छोड़ जाते हैं। यह बात तो कहते हैं भल स्त्री पुरुष घर में इकट्ठे रहो। ऐसे मत समझो स्त्री नागिन है, इसलिए हम अलग हो जाए तो छूट जाएंगे। हमको भगाना नहीं है, वह तो हद का संन्यास है, भागते हैं। तुम यहाँ बैठे, परंतु तुमको इस विकारी दुनिया से वैराग होना चाहिए। विकारी दुनिया से वैराग होना चाहिए। माणसापासून वैराग नाही, विकारी दुनियेपासून बाबांतर्फी वैराग। आपल्या अवगुणापासून आपला वैराग केला पाहिजे, माणसाशी वैराग नाही करायचा। यह सब बातें तुम अच्छी रीति धारण करनी है और नोट करना है। नोट म्हणजे पैशाची नोट, पैसे आहेत घरात नोट, तो नोट करना। वही मध्ये बाबांतर्फी क्या करना चाहिए, अच्छी रीति पॉइंट धारण करना और नोट करना। परहेज भी रखनी है, दैवी गुण भी धारण करने हैं। श्री कृष्ण के गुण गाए जाते हैं, यह तुम्हारी एम ऑब्जेक्ट है। बाप नहीं बनते, तुमको बनाता है। फिर आधा कल्प के बाद तुम नीचे उतरते हो, तमो प्रधान बनते हो। मैं नहीं बनता हूँ, यह बनता है। 84 जन्म भी इसने लिए है, इनको भी अभी सतो प्रधान बनना है। यह भी पुरुषार्थी है। ब्रह्मा बाबा भी पुरुषार्थ है, उसको भी क्या करना चाहिए, सतो प्रधान बनना है। मग बाबा म्हणतात ना, एक ही फिकर होनी चाहिए सतो प्रधान बनण्याची। आणि फिकर नको, गाडी मिळेल की नाही, घर होईल की नाही, नातवाचं लग्न होईल की नाही, हे की नाही, हे फिकर नाही करना। हाँ, एक ही फिकर होनी चाहिए, एक ही चिंता होनी चाहिए, कौन सी, सतो प्रधान बनना। नई दुनिया को सतो प्रधान कहेंगे। हर एक चीज पहले सतो प्रधान, फिर सतो रजो तमो में आती है। छोटे बच्चों को भी महात्मा कहा जाता है। छोटी मुलं पण महात्मा आहेत, कारण का त्यांच्यामध्ये पवित्रता आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकार माहिती नाहीये। म्हणून साधू संज्ञांपेक्षा पण काय, छोटे बच्चे महात्मा हैं, क्योंकि उनमें विकार होते नहीं, इसलिए उनको फूल कहा जाता है। हाँ, विकार होते नहीं है छोटे बच्चों के अंदर, इसलिए फूल कहा जाता है। हाँ, कारण का, म्हणून नेहरू काय म्हणायचे, मुलं ही देवाघरची फुलं आहेत, मुलं ही देवाघरची फुलं। आम्ही म्हणतो छोटी मुलं फक्त देवाघरची फुलं आहेत, पण बाबाच्या तऱ्हेनं आपण पण सगळे काय, फुलंच आहोत। आणि मग बाबाला आपल्याला फुल अर्पण नाही करायचे, तुम्ही सगळे बाबाची फुलं आहात, ते बाबावरती अर्पण करायचं। जे बाबांना तन मन धन समय संकल्प श्वास हे फुल आहेत आपण, आणि ते बाबावरती अर्पण करायचं। म्हणून फुलं पण कधी घालतात, की ज्या वेळेला एखादा व्यक्ती शरीर सोडतो त्याला हार घालतात। बाबा म्हणतात मी अमर आहे, मला हार पण नको तुमचं। म्हणून ब्रह्मा बाबा पण काय म्हणायचे, की बच्चे मेरे को फूल नाही, गुलदस्ता नाही, पैसे तुम्ही जास्त काय खर्च करू नका, तुम्हीच माझी फुलं आहात। म्हणून आपण लक्षात ठेवायचं की बाबावरती अर्पण आपल्याला फुल होऊन बनायचं, बाबावरती समर्पित व्हायचंय, अर्थात फुल बनून समर्पित व्हायचं। इसलिए उनको फूल कहा जाता है। सन्यासियों से छोटे बच्चों को उत्तम कहेंगे, सन्यासियों से भी छोटे बच्चों को उत्तम कहेंगे, क्योंकि सन्यासी तो फिर भी लाइफ पास कर आते हैं। 5 विकारों का अनुभव है, बच्चों को तो पता नहीं रहता, इसलिए बच्चों को देख खुशी होती है। लहान मुलांना बघून किती खुशी असते,
कारण त्यांच्यामध्ये पवित्रता असते, आकर्षित करते. जसं श्रीकृष्णाचं चित्र पण काय करतंय, आकर्षित करतं, कारण श्रीकृष्णामध्ये पवित्रता आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाच्या मुकुटामध्ये काय करतात, मोराचं पीस, जे बाबा सांगतात की पवित्र आहे, म्हणून मोराचं पीस लावलं जातं. चैतन्य फूल है, अपना तो है प्रवृत्ति मार्ग, अभी तुम बच्चों को इस पुरानी दुनिया से नई दुनिया में जाना है. अमर लोक में चलने के लिए तुम पुरुषार्थ करते हो, मृत्यु लोक से ट्रांसफर होते हो. देवता बनना है तो उसके लिए अब मेहनत करनी पड़े. प्रजापिता ब्रह्मा के बच्चे भाई बहन हो जाते हैं. भाई बहन तो थे ना. प्रजापिता ब्रह्मा की औलाद आपस में क्या ठहरे. प्रजापिता ब्रह्मा गाया जाता है. जब तक प्रजापिता का बच्चा न बने सृष्टि की रचना कैसे हो. प्रजापिता ब्रह्मा के सब रूहानी बच्चे वह ब्राह्मण होते हैं जिस्मानी यात्रा वाले. तुम हो रूहानी यात्रा वाले. वह पति तुम पावन. वह कोई प्रजापिता की संतान नहीं, यह तुम समझते हो. भाई बहन जब समझे तब विकार में न जाए. भाई बहन समझेंगे तो कभी भी कम बावन ना, भाई बहन भी नहीं, भाई भाई तो विकारी दृष्टि जा नहीं सकती है. बाप भी कहते खबरदार रहना, हमारा बच्चा बनकर कोई क्रिमिनल काम विकार नहीं करना, नहीं तो पत्थर बुद्धि बन जाएगी. इंद्र सभा की कहानी भी है ना. शूद्र को ले आई तो इंद्र सभा में उनकी बदबू आने लगी. पतित की बदबू आ गई. म्हणून परवा पण बाबांचं ना, मला वाटतं गेल्या परवाच्या रविवारच्या वाणीमध्ये बाबाने सांगितलं क्या, पत्थर बुद्धी म्हणजे काय. तर पत्थर बुद्धी म्हणजे बाबाने काय सांगितलेलं, जो बाबांचे सफलताचे सितारे असणार आणि इंद्र सभामध्ये जर आलं तर काय होणार, पत्थर बुद्धी बन जाईल. तर पत्थर बुद्धी म्हणजे काय, खुशी गायब. पत्थर बुद्धी म्हणजे काय, स्वतःमध्ये ज्ञानाची धारणा नाही, तो पत्थर बुद्धी. बाबा म्हणतात ना, इंद्र सभा में पतित को लेके आए तो पत्थर बुद्धी बन जाईल. तर खुशी पण गायब होणार आणि ज्ञानाची धारणा होणार नाही स्वतःमध्ये, म्हणजे पत्थर बुद्धी. बाबा ने सितारे होते हैं, वह सितारे क्या होते हैं, क्या बदलते, जगह बदलते और आपकी स्थिति बदलते. रविवारच्या वाणीमध्ये सितारे सांगे, सफलता के सितारे हो, वह नम्र होते हैं, निस्वार्थ होते हैं. बोला पतित को यहाँ क्यों लाया है, फिर उनको शाप दे दिया. वास्तव में इस सभा में कोई पतित आ नहीं सकते. म्हणजे मधुबन मध्ये शिबिराला कुणी गेलं तर चालतंय, पण बाबाला भेटाय चला आता बहीणजी एक सीट आहे ना, चला आता घेऊ, चला काय होतंय, चला बसवा, काय पैसे तेवढे मिळतील. त्याची पवित्रतेची धारणा नाही. आम्ही घेऊन गेलो, नेणाऱ्यावर पाप आणि सांगणाऱ्यावरती पण पापाला. बहीणजी चला घेऊन, बहीणजी गेल्या, म्हणजे भागीदार बनले दोघं पण. म्हणून आपण पण कोणाला बहिणींना सांगायचं नाही. बरे त्याची पवित्रतेची धारणा एक सीट राहिली तरी चालतंय, राहून दे. मग तुम्ही मिळून सगळ्यांनी पैसे द्यायचे असतात, मग ज्यादा पैसे बसणार. त्यामुळे काय म्हणतात, चला बहिणजी घेऊन चला, घेऊन चला बाबाला भेटायला. आता बाबा तर ऑनलाईनच भेटतात सगळ्यांनी. आता आपण समजायला पाहिजे कसा समय चाललेला आहे. आता काय करत ना, आम्ही काय कुठलं पाप केलंय काय, आम्हाला भगवान भेटत नाही. असं पण काय काय जण म्हणतात की आम्ही काही पाप केलंय काय, आम्हाला शिवबाबा भेटत नाही. तर आपल्याला मनानं बाबाला भेटायचं. बाबा को हमने मन से देखा है, हे बुद्धीमध्ये ठेवायचं. मनानं आपण सगळा अनुभव करतो, बाबा कसे आपल्याला भेटतात, काय मिळालं बाबाकडनं ते. भल बाप को मालूम पड़े व न पड़े, यह तो अपना ही नुकसान करते हैं. बाबा को मालूम पड़े या न पड़े, लेकिन अपना नुकसान होता है. और कोई 100 गुना दंड पड़ जाता है. पतित को अलाउ नहीं, उन्हों के लिए
विजिटिंग रूम ठीक है जब पावन बनने की गारंटी करे, दैवी गुण धारण करे तब अलाउड। दैवी गुण धारण करने में टाइम लगता है। दैवी गुण धारण करने में क्या लगता है? टाइम लगता है। जसं आपण बघतो भांडी साफ करायचे, स्वच्छ करायचे, वेळ लागतो, आपोआप खराब होतं. तसं आपोआप काय आला आपल्याला, देह अभिमानाला आपोआप अवगुण आले आपल्यामध्ये, त्याला मेहनत नाही लागली. पण साफ करायला, स्वच्छ करायला कपडे पण आपोआप खराब होतात, स्वच्छ करायला मेहनत लागते. तसं आपल्याला पण स्वच्छ आत्म्याला करण्यासाठी मेहनत लागते, घाण आपोआप होतात. दैवी गुण का करने में टाइम लगता है, पावन बनने का एक ही प्रतिज्ञा है. यह भी समझाया है देवताओं की और परमात्मा की महिमा अलग अलग है. पतित पावन लिबरेटर गाइड बाकी में सब दुखों से लिबरेट कर अपने शांतिधाम में ले जाता है. शांतिधाम, सुखधाम और दुखधाम यह चक्र है. अभी दुखधाम को भूल जाना है, दुखधाम को भूल जाना है और सुखधाम को याद करना है. कोणी दुःख दिलं तर आठवत बसायला पाहिजे काय? ह्यानं मला दुःख दिलं, ह्यानं माझा अपमान केला, नाही, ते आठवत बसायचं नाही. ज्यानं मान दिलाय तो आठवा ना. ज्यानं दुःख दिलं आणखी दुःखी होणार आपण, तो दुःखधाम को क्या करना चाहिए? भूल जाना चाहिए. आणि ज्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिले ते विसरायचं आहे आपल्याला, आणि सुख दिलंय ते याद करा. एखाद्या व्यक्तीकडे दुःख पण मिळतं, एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला सुख पण मिळतं, पण आम्ही काय करतो? दुःख आठवतो, ह्या व्यक्तीने मला दुःख दिलंय, दुःख दिलंय, दुःख दिलंय, आणखी दुःखी होतो. ह्या व्यक्तीने मला सुख दिलंय, ह्या व्यक्तीने मला सुख दिलंय, सुख दिलंय, तो सुखधाम में चले जाएंगे. शांतिधाम से सुखधाम में आएंगे जो नंबरवार पास होते हैं वही आते रहे. ये चक्र फिरता रहता है. ढेर की ढेर आत्माएं, सबका पार्ट नंबरवार है, जाएंगे भी नंबरवार. उनको कहा जाता है शिव बाबा का सिजरा अथवा रुद्रमाला. नंबरवार जाते हैं फिर नंबरवार आते हैं. दूसरे धर्म वालों को ऐसा होता है. बच्चों को रोज रोज समझाया जाता है, स्कूल में रोज नहीं पढ़ेंगे. बच्चों को बाबा कहते कि रोज नहीं पढ़ेंगे, समझाया जाता है. मुरली नहीं सुनेंगे फिर अब्सेंट हो जाएंगे. दररोज कोण कोण सगळे ऐकायला येतात काय? मुरली चुकलं तर काय करायचं? आपणच शिक्षा करायची काय? आता शिक्षा दिली तर सगळे मानत नाहीत. मुरली चुकली तर आपणच शिक्षा करायची काहीतरी. जेवायचं नाही, झोपायचं नाही, काहीतरी करायचं. आणि जर घरामध्ये तुमचं काय काम असेल घरात भरपूर आणि जेवला नाही तर चक्करून पडले, हो आज मुरली ऐकली नाही म्हणून जेवले नाही, असं पण होईल. मग त्यामुळे काय करायचं? जेव्हा व्यवस्थित मस्तपैकी, पण झोपू नका. काहीतरी स्वतःला शिक्षा. जसं शाळेमध्ये आम्ही अभ्यास नाही केला की शिक्षक काय करायचे? शिक्षा द्यायची. शिव बाबा शिक्षक नाही द्यायला, मुरली आता उशीर आलास बाहेरच थांब, असं बाबांनी कधी सांगितलं? आता मुरलीला आता उशीर आलास तू बाहेर थांब, कधी मुरलीतून सांगितले नाही. हे आपणच शिक्षा आपण घेतली पाहिजे. आज बाबाची मी मुरली ऐकली नाहीये. तसं कुठं गेलो की जेवायचं सोडताय नाही, झोपायचं सोडताय नाही, जेवताय झोपताय सगळं करताय. तसं मुरली पण कुठं पण गेलं तरी काहीतरी काय करायचं? काही नाही काहीतरी मुरलीतले पॉईंट असतात लिहिलेले वहीतले, ते ऐकायचे. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? आता लॉकडाऊन मध्ये आता सेंटरवरती नाही काय कोरोना झालाय म्हणून सेंटरवरती नाही गेलं चालेल, घरात मुरली आहे, मोबाईल वरती मिळते, टीव्ही वरती मिळते. नाही, हे जे तीर्थस्थान आहे त्याला तुम्ही महत्व दिलात तर बाकीचे देतील. जे इथलं व्हायब्रेशन आहे तुम्हाला मदत करेल, हे पवित्रतेचं व्हायब्रेशन. आज आपण भले बाबा मधुबनला येत नाही तरी पण आम्ही जातो. का जातो? ते तिथलं वातावरण, तेवढं वायुमंडळ आम्हाला मदत करतंय, आमचा पुरुषार्थ वाढतोय. तसं आपण पण घरात मुरली ऐकते, टीव्ही वरती मिळते, आता कशाला जायचं सेंटरवरती? काय नाही, हे चुकीचं आहे म्हणणं. आपण सेंटरचं वातावरण बनवण्यासाठी पण जिम्मेवार, नुसतं बहिणीच नाही जिम्मेवार सेंटरचं वातावरण बनवण्यासाठी. तर आपण सगळे जे तुम्ही सगळे जिम्मेवार आहात. जसं घरातल्या जिम्मेवारी आहे तसं सेंटरवरची पण तुमची जिम्मेवारी, हे बुद्धीमध्ये आपण ठेवलं पाहिजे.
सेंटरचे तुम्ही आई वडील आहात. आज आपण बघतो की सेंटरचे आई वडील बाबा आहेतच, पण तुम्हाला बाबांनी साकारमध्ये निमित्त बनवले. आणि त्यामुळे आपण सगळ्याला काय केलं पाहिजे, महत्व दिलं पाहिजे. तो रोज क्या करना चाहिए, मुरली ऐकनी चाहिए, सुननी चाहिए. मुरली नहीं सुनेंगे फिर अपसेट हो जाएंगे. पढ़ाई की लिस्ट तो जरूर चाहिए. ग्वालियर यूनिवर्सिटी में अपसेंट थोड़ी होनी चाहिए. पढ़ाई कितनी ऊंची है, जिसे तुम सुखधाम के मालिक बनते हो, वहाँ तो अनाज फ्री रहता है. सतयुग में अनाज फ्री रहता है, पैसा नहीं लगता है. अभी तो कितना महंगा है, 100 वर्ष में कितना महंगा हो गया. वहाँ कोई अप्राप्त वस्तु नहीं होती का. सतयुग में जिसके लिए मुश्किलात आए वो है सुखधाम. तुम अभी वहाँ के लिए तैयारी कर रहे हो. तुम बेगर टू प्रिंस बनते हो. साहूकार लोग अपने को बेगर नहीं समझते हैं. अच्छा, मीठे मीठे सिकिलदे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी माता पिता बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते. वाह 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 वाह, शुक्रिया बाबा, शुक्रिया. ओम शांती. धारणा केली मुख्य सर. काय घेऊन जाणार आज दुकानातून? आज दुकानातून गेलं की काहीतरी घेऊन जायला पाहिजे घरात. म्हणून बड़ा बाबा की दुकान कोई छोटे होते, कोई बड़े दुकान होते. तो दुकानातून आज काय घेऊन जाणार? मुरली मिस करना नाही. हाँ, मुरली मिस नहीं करना चाहिए, नहीं तो अपसेट हो जाएंगे. आणखी पवित्रतेचं प्रतीक. हाँ, पवित्रतेचं प्रतीक. प्रतीक प्रतीक प्रतीक. आणि माता बोला की आता चूप नाही बसायचं, नंतर बडबड बोलणार. आता विचारले की नाही काय बोलत. आता जरा थोडा वेळ का हे खाल्लं तर चालतंय. ज्ञानाचं भोजन जसं हे असत नाही काय, गायी असतात, म्हैशी असतात, त्या तोंडाला बांधलेत असतो. अवगुण सोडायचे. अवगुण सोडणं. बाबाच्या मुरलीचं चिंतन कर. चिंतन कर. पॉइंट्स लिहिलं. पॉइंट्स लिहिलं. हाँ? पॉइंट रिपीट करायचे सारखे. पॉइंट रिपीट करायची, मनन करायची. भाई धीरज धर मनवा, धीरज धर. हाँ, धीरज धर मनवा. सुख के दिन आने वाले हैं, दुख खत्म होने वाला है, समाप्त हो गया है. आणखी पाठीमागे भाई बोला की तुम्ही. बाबाचा पॉइंट म्हणजे सकाळी उठल्यावर बाबांना गुड मॉर्निंग करणे, संध्याकाळी झोपताना गुड नाईट बोलणे. गुड नाईट. आणखी चार स्मार्ट बनण्यासाठी चार्ट द्यायचा. हाँ, आणखीन बाबाने सांगितलं कोई हमारे अंदर देखना चाहिए. अवगुण तो नहीं है ना, ये देखना चाहिए. आता काय मुरली तर नाही राहिलं तरी चालेल, तर लक्षात ठेवायचं. मला महावाक्य तरी लक्षात ठेवायचं. घरी जाईपर्यंत आतमध्ये चिंतन. महावाक्य नाही राहिलं तर मला धारणेसाठी तरी एक पॉइंट राहतो काय बघायचं. ते नाही राहिलं, सलोगन तर राहतं काय. वर आपणच आपल्याशी बोलायचं. काय अच्छा माझं बाबांनी मला काय. एखादा व्यक्ती जर बोलला असेल, हा ही व्यक्ती इथं आली अशी बोलली, ती व्यक्ती तिथं आली अशी बोलली, ती लक्षात राहते. ते का राहिलं, ती व्यक्ती आली ध्यानामध्ये, ते चिंतन. मग बाबा काय बोलले माझ्यासाठी. आज मुरलीमध्ये मला बाबाने काय सांगितलं, माझ्यासाठी काय सांगितलं. आपल्यासाठी नाही म्हणायचं. एखादा व्यक्ती जर आपल्यासाठी आला असेल तर किती आनंद असतो, किती खुशी असते. तसं बाबा हा माझ्यासाठी आला आणि काय सांगितलं आज माझ्या बाबाने. म्हणून बाबा आपलं काय झालंय, लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि हे लव्ह लेटर आहे. मग लव्ह लेटर वाचताना कसं काय गुपचूप वाचतात. तसं बाबाने पण आपलं गुपचूप कधी कधी बघायचं. काय काय सांगितलं, काय काय बोलले लव्ह लेटर मध्ये बाबा माझ्यासाठी. तेवढी खुशी राहते, तेवढा नशा होतो आपल्याला. पहिला पॉइंट. दैवी गुणों की धारणा. दैवी गुणों की धारणा करनी. पहिला पॉइंट. बाप से संपूर्ण पावन बनने की प्रतिज्ञा करनी. इसे तोड़ना नहीं. हाँ, इसे क्या तोड़ना नहीं म्हणत ना. धरत न पडी लेकिन धर्म न छोडी.
धरतीवरती पडलो तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही, पवित्र राहणार. तुम्हाला म्हटलं आता 1,00,000 देतो, तुम्ही अपवित्र बनाल काय? 1,00,000 नको, पण मी माझा धर्म सोडणार नाही. बहुत बहुत परहेज रखनी है, अपना चार्ट देखना है. हमारे में कोई अवगुण तो नहीं है. दूसरा पॉइंट, गॉडली यूनिवर्सिटी में कभी भी अपसेंट नहीं होना है. सुखराम का मालिक बनने की ऊंची पढ़ाई एक दिन भी मिस नहीं करनी है. मालिक बनण्यासाठी सोपं आहे. एक दिन भी मुरली मिस नहीं करनी है. मुरली रोज जरूर सुननी भी है और पढ़नी भी. चालते म्हणून एकदा बाबा सांगितले, डबल जो स्नान करते वो